नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये शाळा सुरू होण्याच्यासाठी सकारात्मक पावलं टाकली जात आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री या नात्यानं वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्य करत राज्य शासनाला तशा पद्धतीनं शाळा दिवाळीनंतर सुरू करता येतील या संदर्भातला विचार करायला सांगितलंय. हा विषय जसा प्रशासनाशी निगडित आहे तसाच तो शाळांच्या संचालक मंडळाशी सुद्धा निगडित आहे आणि त्या पलीकडे जाऊन हा विषय तुमच्या माझ्या प्रत्येक पालकाशी आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराशी निगडित आहे. त्याच अनुषंगानं महाराष्ट्राच्या प्रत्येक घराशी निगडित असलेल्या विषयाची चर्चा आजच्या लक्षवेधीमध्ये. शाळा सुरू करण्याच्यासाठी दिवाळीच्या नंतरची तयारी करायची असेल तर त्या पद्धतीचे अनेक बदल हे वेळापत्रकापासून शाळेतल्या वर्गातल्या प्रत्येक घटकाशी निगडित असतील. हे बदल करण्याच्यासाठी शाळांनाही बऱ्यापैकी मेहनत करावी लागणार आहे. शाळेच्या शिक्षकांनाही स्वतःच्या आत्तापर्यंतच्या ज्ञानदानाच्या कामामध्ये बदल करावे लागणार आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंग अशा प्रकारचे वेगळे वेगळे शब्द वापरून दोन व्यक्तींमधलं सुरक्षित अंतर हे राखण्याच्यासाठीचं आवाहन आत्तापर्यंत केलं जात होतं. पण तुम्ही कल्पना करून बघा की तुम्ही तुमच्या मित्राला 6 ते 7 महिन्यांनी भेटलात तर कितीही इच्छा नसली तरी एकदा त्याची गळाभेट घ्यायची इच्छा होते. जर मोठ्या माणसांना ही भावना होत असेल तर आपल्या बालसवंगड्यांपासून 7-7 महिने दूर राहिलेली ही मुलं जेव्हा पहिल्या दिवशी शाळेत जातील तेव्हा ती सोशल डिस्टन्सिंग पाळतील. अनेक दिवसांनी मुलांबरोबर बसून म्हणजे आपल्या सवंगड्यांच्या बरोबर बसून डबा न खाण्याचा नियम त्यांना पाळावा लागणार आहे. हे सगळं कमी की काय, ज्या वेळेला बाई शिकवतील त्यावेळेला शेजारी बसून कानन गोष्टी करता येणार नाहीयेत. हे सगळं त्यांच्या सुरक्षेसाठी आहे हे त्या लहान मुलांना पटवून देणं ही सगळ्यात मोठी शिक्षकांची जबाबदारी आहे. दुसऱ्या बाजूला एका वर्गात किती मुलं बसवायची, त्या मुलांच्या जर एकापेक्षा अधिक तुकड्या झाल्या तर वेळापत्रक कसं करायचं, असे अनंत प्रश्न शाळा नावाच्या एका समाजातल्या आणि आपल्या रोजच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटकाशी आहेत. आणि म्हणूनच आजच्या लक्षवेधीतला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे शाळा कशा चालवायच्या. आजच्या या चर्चेमध्ये आपल्याबरोबर असलेले मान्यवर कोण त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. आपल्यासोबत पालकांचे प्रतिनिधी या नात्यानं किशोर गिराम आहेत, विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी या नात्यानं आर्यन गोसावी आहे, आरती पुगावकर प्रवक्ता आहेत भारतीय जनता पार्टीच्या, अरुण सावंत माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत प्रवक्ता काँग्रेस या नात्यानं, आणि आरोग्य विश्लेषक डॉक्टर अमोल अन्नदाते. स्वाभाविकरित्या पहिला प्रश्न आर्यन गोसावी या विद्यार्थ्याला असणार आहे. आर्यन, किती दिवसांनी शाळेत जायला मिळेल या बातमीनं तुला आनंद झालाय का? हॅलो आर्यन, अगदी माझा आवाज येतोय आर्यन? नाही, ब्रेक होतोय. बर, आता मी प्रश्न एकदा परत विचारू म्हणजे ऐकायला येईल? हो, विचारा. अगदी. आर्यन, माझा प्रश्न असा आहे की इतक्या दिवसांनी शाळेत जायला मिळणार या कल्पनेने आनंद वाटतोय, भीती वाटतेय, काळजी वाटतेय, भावना काय आहेत? आनंद पण वाटतोय आणि भीती पण वाटते. कारण आनंद असा आहे की खूप महिन्यांनंतर मित्रांना भेटणार, पण भीती अशी आहे की करोनाची भीती पण आहे. बर, म्हणून असं आहे. हा, बर. आनंद, तू बोलताना तू समोर बघत राहा, कॉम्प्युटरमध्ये बघत राहा, इकडे तिकडे बघू नकोस, त्यामुळे आपण एकमेकांशी बोलतोय असं आपल्याला वाटेल. एकदम बरोबर बघतोयस तू आता. आता मला एक सांग की तुला जी भीती वाटतेय त्याच्यासाठी शाळेच्याकडून तुला काय अपेक्षित आहे? शाळा सांगेल की एकमेकांपासून लांब राहा, सोबत डबे खाऊ नका, शेक हँड करू नका, एकमेकांच्या शरीराशी धसमसळेपणाने मारामाऱ्या करू नका, हे तर प्रत्येक शाळा सांगतेच, पण एकमेकांपासून लांब राहा हे जेव्हा सांगेल आणि त्या भावनेनं तू शाळेत पोहोचशील, तुझे 8-8 महिन्यांनी मित्र तुला भेटतील, त्यावेळेला तू कसं वागशील त्यांच्याशी? असं एकदम सरप्राइझिंगली वागेल. बर,
काय सरप्राईज असेल ते? हॅलो. अगदी आर्यन, माझा आवाज पोचतोय? काही टेक्निकल अडचण येते? कदाचित काही टेक्निकल अडचणी असू शकतात. आपण एक प्रश्न या निमित्तानं आता पुढचा पटकन एकदा अरुण सावंतजींना विचारणार आहोत. सावंत साहेब, राज्य सरकारच्या समोर एक खूप मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान आत्ताच्या घडीला स्वाभाविकरित्या शाळा सुरू करण्याचं आहे. त्या निमित्तानं माझा प्रश्न तुम्हाला असा असेल की सरकारची किती तयारी झाली आहे? हे पहा, आव्हान तर जरूरच आहे सरकार पुढचं, पण हे आव्हान फक्त सरकारचं नाही आहे. या आव्हानामध्ये विद्यार्थी आले, शिक्षक आले, पालक आले, शाळा जे काही संस्था चालवत आहेत त्या आल्या. या सर्वांनी मिळून हे जे काय आव्हान आहे ते आव्हान पेललं पाहिजे. कारण इथे प्रत्येकाच्या जीविताचा प्रश्न आहे. नुसतं सरकारचंच हे आव्हान आहे असं मी इथे मानणार नाही. शिक्षकांनी सुद्धा आपली जबाबदारी यावेळेस पार पाडली पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या ज्या काही जबाबदाऱ्या त्यांना पालकांनी सांगितलेल्या आहेत, शिक्षकांनी जे काही नियम घालून दिले, संस्था शाळा चालवणाऱ्यांनी जे काही नियम त्यांना सांगितले, त्या नियमांचं काटेकोर पालन यावेळेस प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी पाळलं पाहिजे. आता हे विद्यार्थी वेगवेगळ्या वयोगटातील असतील, आता त्यांना समजावण्याचं काम हे शिक्षकांनी आणि संस्थेच्या चालकांनी त्यांच्यावरती पूर्ण काटेकोरपणे लक्ष देऊन हे पाहिलं पाहिजे. तेव्हाच आपण ही लढाई जिंकू शकू. सावंत साहेब, मान्य आहे की शाळेतनी भरपूर जबाबदारी उचलली पाहिजे. तुम्ही काय करताय? तुम्ही याचा अर्थ व्यक्तिगतरित्या घेऊ नका, सरकार म्हणून मला उत्तर द्या. तुम्ही सरकार म्हणून काय करता आहात? सरकार म्हणून सरकारने जी काय जबाबदारी उचलली पाहिजे होती ती उचललीच आहेत. नवीन शैक्षणिक धोरण जे काय आहे ते मुख्यमंत्र्यांनी आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने आखून दिलेलं आहे. शिक्षण विभागाने, शिक्षण मंत्र्यांनी आखून दिलेलं आहे. परंतु ही जी काही एक पर्टिक्युलर बाब आता आहे शाळा सुरू करण्याची, ही संपूर्णपणे सरकार नाही पार पाडू शकत. कारण शाळा ज्या काय आहेत, सरकार ही बाब पूर्णपणे पार पाडू शकत नाही सावंत साहेब. पण जेव्हा विद्यार्थ्यांचा विषय येतो, शालेय शिक्षणाचा, एकूणच शिक्षणाचा विषय येतो, तेव्हा प्राथमिक जबाबदारी तर तुमच्यावर आहे. अगदी जरूर. आपलं म्हणणे आम्हाला पूर्णपणे मान्य आहे आणि म्हणूनच सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी एक SOP बनवली आहे आणि ही संपूर्णपणे शाळांना, शिक्षकांना आणि संस्थांना दिली गेलेली, त्याचं पालन जेव्हा काटेकोरपणे या तिन्ही गोष्टी करतील त्यावेळेसच ही लढाई सरकार सुद्धा जिंकेल आणि आपण सर्व जिंकू. अगदी. डॉक्टर अन्नदातेंकडे जाऊयात. डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्या सोबत महाराष्ट्रातल्या वैजापूर सारख्या तालुक्यातून आहेत. अमोलजी, ग्रामीण भागातली काय परिस्थिती आहे? इकडे मुंबई पुण्याची गोष्ट करायला गेलो तर मुंबई पुण्यामध्ये विद्यार्थ्यांना एका बाजूला उत्सुकता आहे, दुसऱ्या बाजूला भीती आहे. ग्रामीण भागात जिथे खऱ्या अर्थानं आता कोरोनाचा प्रसार वेगानं होतोय आणि दिवाळीनंतर परिस्थिती काय असेल देवाला ठाऊक, अशा वेळेला शाळा सुरू करण्याचे धोके काय? प्रसादजी, मी एक बालरोग तज्ञ याबरोबरच एका शाळेचा संचालक आणि एक 7वी पर्यंत ग्रामीण भागातल्या काही गोरगरीब मुलांची शाळा चालवणारा एक संचालक या निमित्ताने मी आज तुमच्याशी बोलतोय. अगदी. कारण मी इथे मी एक 7वी पर्यंत शाळा चालवतो, जिथे अत्यंत गरीब शेतकरी, हमाल अशी मुलं असतात. ग्रामीण भागामध्ये काय माहितीये, एकतर पहिली गोष्ट, आपण जर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेत असतील तर सर्वप्रथम मला वाटतं, एक बालरोग तज्ञ म्हणून मी शाळा बंद असल्यामुळे ज्या समस्या बघतोय त्याच्यामुळे मला सरकारचं या निर्णयासाठी मी अभिनंदन करेल की त्यांनी लवकरात लवकर आता शाळा सुरू करण्याच्या दिशेने पावलं उचलावी जी ते उचलतायत. ग्रामीण भागामध्ये सगळ्यात मोठा विषय एक काय आहे जो कोणाच्याही नीट लक्षात येत नाहीये, की ग्रामीण भागातल्या शाळा या फक्त शिक्षणाच्या नव्हे तर आजही मिड डे मील प्रोग्राम, जेवण आपल्याकडे शाळेमध्ये दिलं जातं. जी आजही कित्येक कुटुंबांसाठी, लहान मुलांसाठी शाळा हा एक आहाराचाही स्रोत आहे. आणि हा मिड डे मील प्रोग्राम बंद पडल्यामुळे ग्रामीण भागामध्ये कुपोषणाचं प्रमाण काही प्रमाणात वाढलंय असं माझ्या नजरेत येत आहे. काही इन्फेक्शियस डिसीज बाकीचे आहेत ते वाढलेले आहेत. तर ग्रामीण भागामध्ये शाळा उघडण्याचा एक थेट संबंध जो आहे तो मी जोडेल लसीकरणाशी आणि लहान मुलांमध्ये आधीच असलेल्या आरोग्य समस्यांची. अगदी अगदी. त्या निमित्तानं एक पटकन पुढचा प्रश्न मला पालकांना विचारायचा आहे. दरम्यान आर्यन, माझा आवाज येत असेल तर एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो. आर्यन, तुझ्या आजूबाजूला खूप आवाज आहे, जरा कृपया तुझ्या आजूबाजूला थोडीशी शांतता पाळायला सांग. कोणालाही बोलायला सांगू नकोस, कारण तो आवाज सगळ्यांनाच ऐकायला येतो आहे.
मला एक पुढचा प्रश्न किशोर गिराम यांना विचारायचा आहे. किशोरजी, आपण ऐकलं विद्यार्थ्यांच्यासाठी एका बाजूला उत्सुकता आहे, दुसऱ्या बाजूला दुपारचं जेवण शाळेत मिळणं ही एक आकर्षणाची बाब आहे, जे गेले अनेक दिवस ते त्यात खंड पडलाय. पण एक पालक या नात्यानं मला तुम्हाला विचारावंसं वाटेल की पालक बऱ्यापैकी धास्तावलेत. माझ्यासह अनेक पालक असे आहेत की ज्यांना मनात धाकधूक आहे की अरे बापरे, या मुलांना शाळेत कसं पाठवायचं. तुमच्या आजूबाजूची परिस्थिती काय, तुमची स्वतःची प्रतिक्रिया काय आहे, कोणती काळजी शाळेनं घ्यावी असं तुम्हाला वाटतं? किशोरजी, आपण उत्तर द्या. नक्कीच सर, शाळा सुरू होत आहेत, चांगली गोष्ट आहे. पण म्हणजे प्रामुख्यानं सांगायचं झालं तर कोविड सारख्या परिस्थितीमध्ये खूप दिवसानंतर शाळा सुरू होते आणि त्या कोविड सारख्या परिस्थितीमध्ये सरकार आणि शाळा प्रशासन मुलांच्या आरोग्याची कितपत काळजी घेणार आहे, हाही खूप मोठा आमच्या पुढे प्रश्न आहे. कारण प्रत्येक पालकाला आपला मुलगा हा आपल्या काळजाच्या तुकड्यासारखा असतो आणि त्याच्यामुळे त्याला शाळेत पाठवायचं म्हणलं तर खूप मोठं म्हणजे असं काळजावर दगड ठेवून पाठवल्यासारखं एक राहणार आहे. पण शाळेत तर पाठवावं लागणार आहे. पण शाळा प्रशासनाला आणि सरकार याबद्दल मुलांच्या आरोग्याच्या संदर्भात काय पावलं उचलतंय ही तितकंच महत्वाचं आहे सर. किशोरजी, आपण थोड्या वेळापूर्वी आपल्यासोबत सत्ताधारी गटाचे प्रतिनिधी या नात्यानं अरुण सावंत आहेत. अरुणजींचं एक वाक्य ऐकलं असेल, ते असं म्हणाले की राज्य सरकारपेक्षा जास्त जबाबदारी शाळेची आहे. सर, शाळेची जबाबदारी जरी असली तरी सरकारनेही काही गाईडलाईन शाळेला करणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर शाळेतल्या मुलांच्या आरोग्याचाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. त्याच्याबरोबर मला आणखीन एक प्रश्न सर आपल्याला सांगायचं आहे की शाळा खूप दिवसानं सुरू करतायत, तर मुलांच्या आरोग्याच्या संदर्भात म्हणजे ठोस उपाययोजना करणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच या महाराष्ट्रामध्ये किंवा जे संस्था चालक आहे, जी शिक्षण लॉबी आहे, ती शिक्षण लॉबी खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पालकांकडनं फीस वसूल करते आहे. अगदी त्या फीच्या विषयावर आपण नक्की बोलणार आहोत या निमित्तानं. आरती पुगावकर आता पूर्णपणे आपल्याशी तांत्रिक दृष्ट्या योग्य पद्धतीनं जोडल्या गेलेल्या आहेत. आरतीजींचा थोड्या वेळापूर्वी संपर्क तुटत असल्यानं आपण त्यांना प्रश्न नव्हता विचारला. आता आपण आरती पुगावकर यांना चर्चेत सहभागी करून घेतो आहोत. आरतीजी, मुलांची उत्सुकता ऐकली, पालकांची काळजी ऐकली, डॉक्टरांचं म्हणणं काय आहे तेही आपल्यापर्यंत पोहोचलं आणि सत्ताधारी गटाची भूमिका पण पोहोचली. तुम्ही स्वतः महानगरपालिका मुंबईच्या शिक्षण समितीच्या सदस्य या नात्यानं सुद्धा काम केल्याचा अनुभव आहे. आत्ताच्या घडीला करायला काय पाहिजे, होतंय काय? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. हा इतका महत्त्वाचा विषय आहे की विद्यार्थ्यांनी शाळेत जाणं. आपल्याला माहिती आहे की एका ठराविक वेळेनंतर मुलांना शाळेचं फार आकर्षण असतं आणि आपण आत्ताच आपल्या सहभागी विद्यार्थी मित्राकडून ते ऐकलं सुद्धा की त्याला किती उत्सुकता आहे शाळेत जाण्याची. परंतु दुर्दैवानं सरकार म्हणजे हा एकच विषय नाही, शिक्षण हा एकच विषय नाही, तर कुठलाही विषय असो त्याला बरोबर महत्त्वाच्या मुद्द्याला बगल देऊन आपण एक प्रकारचा संभ्रम कसा निर्माण करायचा याच्यामध्ये माहीर झालेला आहे आणि याही विषयामध्ये दुर्दैवानं सरकारकडून तेच होतंय. मी तांत्रिक अडचणीमुळे मी बालरोग तज्ज्ञ जे आहेत त्यांचं म्हणणं व्यवस्थित ऐकू शकले नाही. परंतु मी थोडे जे गोष्टी आहेत या दृष्टीने, तुम्ही जसं म्हटलात की महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सदस्य म्हणून माझा थोडा अनुभव आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीतला, तर मी थोड्या गोष्टी इथे नक्कीच मांडू इच्छिते. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की आत्ताच दुर्दैवानं काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांनी तर हात वर केलेले आहेत की ही बाबा फक्त काय सरकारची जबाबदारी नाही आहे, ही पालकांची, विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची जबाबदारी आहे. असं कसं म्हणू शकता हो तुम्ही? ही सरकारची जबाबदारी नाही. इतक्या मोठ्या वैश्विक महामारीतनं आपण जातोय आणि त्यावेळेला सरकारच्या प्रतिनिधींना असं म्हणावं की आम्हाला माहित नाही, ही आमची जबाबदारी नाही, हे एक अतिशय दुर्दैवी आहे. पालकांची काळजी. प्रसादजी, मला 2-3 मुद्दे इथे मांडायचे आहेत. सगळ्यात महत्वाचं, आपण संपूर्ण महाराष्ट्राबद्दल बोलतोय. इथे दुर्दैवानं शिक्षण मंत्री ज्या आहेत त्या माहीममधल्या, धारावीमधल्या आणि मुख्यमंत्री आहेत बँड्रामधलं. म्हणजे त्यांच्यासाठी काय संपूर्ण राज्य हे शहर आणि सबर्बन एवढ्यातच विभागलं गेलंय का? आज आपण ग्रामीण भागाचा विचार केला तर मुलांना प्रवास करावा लागतो. त्या लोकल गाड्यांमधनं किंवा जो काही लोकल प्रवास आहे तो करताना मुलांची काळजी कोण घेणार आहे, कशी घेणार आहे?
दुसरा अतिशय महत्वाचा विषय ज्याला शासन जाणीवपूर्वक बगल देत आहे ते म्हणजे पालकांनी किती वेळा विनंती केली आहे हो की 10वी-12वीच्या परीक्षा फेब्रुवारीत घेऊ नका आणि मे मध्ये घ्या. त्याच्यावर सरकार का नाही लक्ष देत आहे? फेब्रुवारी किती लांब आहे, त्याच्यावर तातडीनं निर्णय देणं आवश्यक नाहीये का? पण ते न करता आता हे नको ते विषय चालू आहेत. आणि तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा जो बालरोग तज्ज्ञ आपल्याला जोडलेले आहेत, आपण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची संख्या बोलतोय. आपल्याला माहिती आहे आज 12वीला 17 लाख विद्यार्थी असतात. जर आपण 1 लाख इकडे तिकडे केले तर 11वीला साधारण पुन्हा 15 लाख विद्यार्थी असतील, ते 30 लाख. 9वी-10वीची परिस्थिती तीच आहे. 15 ते 16 लाखाच्या मध्ये 10वीचे विद्यार्थी असतात, 14 लाखाच्या मध्ये 9वीचे विद्यार्थी असतात. एवढा मोठा 60 लाख विद्यार्थ्यांचा आकडा आहे आणि त्यांची व्यवस्था करताना इकडे शासनाचे प्रतिनिधी प्रवक्ते बसले आहेत, सरकारी पक्षात सहभागी असलेले, ते सांगतायत आमची जबाबदारी नाही. किती गैर विधान आहे ते. हे अतिशय महत्वाचं. तिसरा मुद्दा जो मी इथे मांडू इच्छिते की आपण विशेष फक्त जर मुलींची संख्या बघितली, विद्यार्थिनींची संख्या बघितली तर ती इतकी लक्षणीय आहे. आणि दुर्दैवाने आज ग्रामीण भागातली जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या मुली ह्या ॲनेमियाने ग्रस्त असतात. मालन्यूट्रिशन आणि हे सगळे मुद्दे आपण किती वर्ष डिस्कस करतोय. ॲनेमियाने ग्रस्त असतात, ते आजारी नसतात. पण इथे आज आपण कोरोना पॅन्डेमिक मध्ये शाळा सुरू करण्याचा विचार करतोय आणि तिकडे इम्युनिटी बद्दल आपण बोलतोय. ह्या मुलींची जबाबदारी कोण घेणार आहे? शासन काय करणार आहे या बाबतीमध्ये? ठीक. या सगळ्या विषयांना नको का बोलायला? आरती पुगावकर याची उत्तर घेऊया. आरती पुगावकर याची उत्तर घेऊया. तुम्ही 3 प्रमुख मुद्दे मांडलेत. एक 4च विषय घ्यायचे. पहिला मुद्दा आरती पुगावकर आपण जो मांडलात तो स्वाभाविकरित्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. दुसरा मुद्दा तुम्ही मांडलात विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा. तिसरा मुद्दा मांडलात त्यांच्या परीक्षांच्या बाबतीतला. आणि या सगळ्या मुद्द्यांना एकत्रितरित्या जो मुद्दा जोडून आहे तो मुद्दा आहे सरकारच्या जबाबदारीचा. मुंबईतल्या मंत्र्यांनी मुंबईच्या पलीकडे जाऊन निर्णय घेताना विचार करायला हवा होता. हा एक प्रमुख आक्षेपही तुम्ही त्या निमित्ताने मांडलात. अरुण सावंत उत्तर देतील. अतिशय उत्तमरित्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या प्रवक्त्या इथे आल्या आहेत, आरती पुगावकर यांनी उत्तर दिलेले. प्रत्येक गोष्टीमध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही घडते त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण हे आणलंच पाहिजे, हे भारतीय जनता पार्टीने ठरवलेले आणि तेच आता यांच्या बोलण्यातून दिसून आलं. ज्याप्रमाणे त्यांनी प्रश्न मांडले, जे त्यांनी मुद्दे मांडले त्याचं उत्तर मी देतो त्यांना आपोआपच कळेल की त्या आणि समस्त जनतेलाही कळेल की कशा प्रकारे भारतीय जनता पार्टी प्रत्येक इश्यूचं राजकारण करत असते. आता ज्याप्रमाणे आपण म्हणालात की शिक्षण मंत्री ह्या धारावीमध्ये राहतात आणि मुख्यमंत्री हे वांद्र्याला राहतात, त्यांचं मुंबई शहराशिवाय बाहेर कुठे लक्षच नसतं. तर ताई, मी आपणास हे सांगू इच्छितो की सरकारने मुंबई बरोबर संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी नुसतं शाळांमध्ये येऊनच अभ्यास करा असं कुठल्याही प्रकारचं बंधन ठेवलेलं नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांनी अटी घातलेल्या नाहीत. मुंबईच्या बाहेर जे खेडेगावात किंवा जिथे गाड्या सुद्धा जात नाहीत, एसटी सुद्धा जात नाहीत, अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सरकारने अनेक योजना म्हणजे अनेक तिथे बाबी त्यांनी ठरवून दिलेले आहेत. जेणेकरून मी तुम्हाला एक उदाहरण देतो की खेडेगावामध्ये इंटरनेट पकडत नाही, त्यामुळे तिथे विद्यार्थ्यांना शिक्षण नीट मिळत नाही. तसंच खेडेगावांमध्ये अनेक ठिकाणी एसटी जात नाही, पायवाटा सुद्धा नाहीत, अशा ठिकाणी लांब अंतरावरती शाळा आहेत. तिकडचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणूनच सरकारने शिक्षकांवरती वेगवेगळ्या विभागांमध्ये शिक्षकांवरती जबाबदारी दिली. त्यांनी त्यांच्या घरापर्यंत पाठ्यपुस्तकं सुद्धा पोहोचवलीत आणि आमचे उत्तर मी देतो. राजकारण कसं खेळलं जातं हे समस्त जनतेला कळू देत. आज आमचे शिक्षक घराघरामध्ये खेडेगावामध्ये जाऊन समाज केंद्रामध्ये जाऊन शिक्षण देत आहेत. प्रयत्न करता हे चुकीचं आहे. सावंत साहेब, 23ला शाळा सुरू करायच्या आहेत की नाही करायच्या आहेत? शाळा सुरू करायच्या आहेत म्हणूनच सरकारने काही गाईडलाईन केलेली आहे. दिवाळी नंतर टप्प्यात एकदा कळत नाहीये. आम्ही सांगतो आपल्याला, जर आपल्याला माहित नसेल तर आम्ही त्याच्यासाठीच इथे या तुमच्या टीव्ही चॅनलवर आलो आहोत. सरकारने टप्प्याटप्प्याने शाळा चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रत्येक शाळांना त्यांनी गाईडलाईन दिली की बाबा प्रत्येक बेंचवरती म्हणजे एका बेंचवरती एकच विद्यार्थी बसेल. समस्त शाळेची सकाळच्या क्षेत्रामध्ये आणि संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये अशा सुद्धा शाळा घ्या अशा सूचना दिलेल्या आहेत. मधल्या काळामध्ये सरकार पूर्णपणे त्या शाळेचं सॅनिटायझेशन करायला तयार आहे. सरकारने ही जबाबदारी झटकलेली नाहीये.
कोणत्याही जसं आरती यांनी आता सांगितलं की काँग्रेसचे प्रवक्ते किंवा सरकारचे प्रवक्ते इथे येऊन जबाबदारी झटकत आहेत, तर मुळीच नाही. मी ठीक आहे. तुम्हाला हे म्हणालो की सरकार बरोबर शिक्षक, त्याच्यानंतर संस्था चालक, विद्यार्थी आणि पालक हे जेव्हा सगळे एकत्रितरित्या काम करतील तेव्हाच हे शक्य होईल, ठीक आहे. अन्यथा कठीण जाईल. आरती पुगावकर उत्तर देतील. आरती पुगावकर, सरकार म्हणतंय की त्या जबाबदाऱ्या ज्या शक्य आहेत त्या घ्यायला तयार आहेत, मात्र जास्त जबाबदारी संस्था चालकांची आहे. हा तर्क त्यांनी थोड्या वेळापूर्वी मांडला आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की 2 सत्रांमध्ये शाळा चालवता येतील का? 2 सत्रांमध्ये म्हणजे आत्ता असलेल्या एका सत्राच्याच 2 वेगळ्या आणखीन तुकड्या करून सॅनिटायझेशनचा मुद्दा आहे, हे सगळं करायला सरकार तयार आहे. तुम्हाला खरंच असं वाटतं की मानसिकता आणि दृष्टिकोन दोन्ही गोष्टी केवळ आणि केवळ शहरापुरता आहे? प्रसादजी, पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाची गोष्ट जी अरुण सावंत सरांनी जी मांडली त्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कदाचित त्यांना माहीत नाहीये, मुंबई महानगरपालिकेच्या शाळा ऑलरेडी 2 सत्रांमध्ये चालतात. सकाळी 7 ते दुपारी 1 आणि 1 वाजता शाळा भरते ती संध्याकाळी 6ला. आणि फक्त महापालिकेच्या नाही, अशा दोन्ही सत्रात चालणाऱ्या शाळा आहेत. मग त्यांना काय तुम्ही रात्री बोलवणार आहात का? बर, विद्यार्थ्यांची संख्या हा अतिशय मोठा आणि गहन प्रश्न आहे. मुंबईच्या शाळांमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या किती आहे हो? तुम्ही अर्ध्या मुलांना बोलवताय म्हणताय आणि शिक्षण घेण्यापर्यंत ते बसतील. जेवणाची सुट्टी आहे, वॉशरूम युज करणं आहे, बाथरूमला जाणं आहे. तुम्ही किती त्यांना लांब ठेवणार आहात एकमेकांपासून? आरतीजी, शाळा सुरू तुम्ही झाल्याच वेगळे आक्षेप मांडता आहात. नक्की कोणत्या गोष्टी व्हायला हव्या होत्या ज्या झाल्या नाहीत याच्यावर अधिक स्पष्टपणे आणि जसं बोललात तर बरोबर. बालरोग तज्ञांनी मांडलंय की त्यांच्या आरोग्यासाठी हे खूप आवश्यक आहे. बर, या निमित्तानं डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्याकडे जाऊयात पटकन एकदा. अमोल अन्नदाते, विषय आरोग्य विषयक चर्चेला आला. मुलींमधला अॅनिमिया आहे, मुलांना घराबाहेर पडल्यानंतर विविध कारणांमुळे होणाऱ्या संसर्गाच्या बाबतीतली चिंता आहे. पालक चिंताग्रस्त आहेत, त्यांनी त्यांची भूमिका मांडली. तुम्हाला वाटतं असं की मुंबईच्या पुण्याच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागात शिकणाऱ्या, शाळेत येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत धोरणात काही विचार झालाय? काय आपल्याकडे काय झालंय, म्हणजे आता कोविड पॅन्डेमिकच नाही, वर्षानुवर्षे ग्रामीण भागातलं आरोग्य क्षेत्र आणि आमच्याकडच्या प्रसादजी एक जर्नलिस्ट म्हणून तुम्ही आमच्या जिल्हा परिषद शाळा असू द्या किंवा सरकारी शाळा जिथे आम्ही शिबिरं घेतो त्याची परिस्थिती ही वर्षानुवर्षे दयनीय आहे. म्हणजे हे काय कोविड पॅन्डेमिक किंवा हे सरकार हा प्रश्न नाहीये. आणि ऑलरेडी आरोग्याची यंत्रणा ही जिल्हा पातळीपासून म्हणजे तालुका पातळीवरती ऑलरेडी क्षीण आहे, नाममात्र आहे आणि ती खूप थकलेली आहे. सगळ्यात महत्वाचं या बाबतीत 100% ग्रामीण भागाकडे जसं आरोग्याकडे दुर्लक्ष आहे तसं शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष आहे. पण या बाबतीत मला महत्वाची गोष्ट प्रसादजी सांगायची आहे की आमची इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स नावाची एक संघटना असते बालरोग तज्ञांची. 240 दशलक्ष मुलं आता शाळेमध्ये जायला सुरुवात करणार आहेत पूर्ण देशामध्ये. आणि आमच्या संघटनेच्या काही बालरोग तज्ञांनी मिळून आम्ही 15 पानांची गाईडलाईन आम्ही बनवलेली आहे. बालरोग तज्ञ म्हणून आम्हाला काय वाटतं, लसीकरणाच्या बाबतीत काय वाटतं, तुम्ही त्याच्यातले काही प्रमुख आणि ठळक असे 3 मुद्दे सांगा की ज्याच्यावर सरकारने विचार केला पाहिजे. अमोल अन्नदाते, तुम्ही त्याच्यातले प्रमुख मुद्दे सांगा. बालरोग तज्ञांना चिंता कसली वाटते? मी प्रमुख 3 मुद्दे त्याच्यातले की शाळा उघडताना किंवा आपल्याला सगळ्यात महत्वाचं आमचं बालरोग तज्ञांचं म्हणणं आहे की जर केसेस वाढले अचानक त्या भागामध्ये तर आपल्याला शाळा बंद करणं चालू करणं हे आपण कसं ठरवायचं याचे 3 मुद्दे मी पटकन सांगतो. आणि काय की अरुण सावंत सरांना मला सांगायचे की हे आमचे मुद्दे शासनापर्यंत पोहोचतच नाहीयेत. मी त्यांना मेल करतो नंतर हवं तर त्या गाईडलाईन. तर नवीन केसेस त्या जिल्ह्यामध्ये ज्या आहेत त्या गेल्या 2 आठवड्यामध्ये या शेड्युली कमी होत गेलेल्या पाहिजे, वाढत जायला नको. त्या जिल्ह्यातच शाळा उघड्या आपल्याला ठेवता येतील. नंबर 1. नंबर 2, त्या जिल्ह्याचा केस पॉझिटिव्हिटी रेट जो आहे म्हणजे जितक्या टेस्ट केल्या त्याच्यापैकी किती टक्के केस पॉझिटिव्ह येत आहेत हा केस पॉझिटिव्हिटी रेट त्याचा त्या जिल्ह्याचा 5% पेक्षा जास्त असायला नको. 5%चा 6%, 60% झालं तर आपल्याला शाळा परत बंद कराव्या लागतील किंवा पर्यायी विचार करावा लागेल. आणि तिसरं महत्वाचं की मागच्या 2 आठवड्यामध्ये ज्या नवीन केसेस आहे त्या पर लॅक पॉप्युलेशन दर लाखांमागे 20 पेक्षा जास्त असायला नको.
हे आकडे जर क्रॉस झाले तर आपल्याला शाळा बंद करणं, शाळा उघडणं, बंद करणं, उघडणं असं करावं लागेल. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं, आपल्याकडे ज्या पारंपरिक सुट्ट्या दिल्या जातात, सुट्ट्यांच्या मागे सुट्ट्या दिल्या जातात. बरं. दिवाळी संपली, नाताळ येतो, रविवार, हे या बंद करून सिलेबस कंप्लीट करायचा पटकन आणि या 3 गाईडलाईन्स प्रमाणे शाळा उघडायच्या आणि हे करायच्या. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं, प्रसादजी 30 सेकंदात सांगतो की मुलांचं अच्छा. लसीकरण आपल्या महाराष्ट्रामध्ये, प्रसादजी, आपल्या महाराष्ट्रात मुलांचं लसीकरण फक्त 60% झालेलं आहे. ठीक आहे. 40% मुलांचं सरकारी लसीकरण झालेलं नाही. मागच्या वर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये ठीक आहे अन्नदातेजी, वेळेची मर्यादा आहे म्हणून थांबवतो. तुम्ही मांडलेले 3 मुद्दे मी पाहतोय अरुण सावंतजींनी लिहून घेतलेले आहेत. सावंत साहेब, हे सरकारकडे कधी पोहोचणार आहेत? डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी खरोखर काही सूचना अतिशय उत्तमरित्या मांडलेल्या आहेत. ज्याप्रमाणे त्यांनी खेडेगावातील विद्यार्थ्यांच्या समस्या सांगितल्या शाळेंच्या, शिवाय त्यांच्या हेल्थबद्दलच्या, ह्या खरोखर आहेत आजही. आणि सरकार, हे जे सरकार आहे महाविकास आघाडीचं, याच्यावरती अतिशय उत्तमरित्या काम करते ते आणि त्याचे निकालही आम्ही लवकरात लवकर देऊ. ज्याप्रमाणे आता शाळा कोणत्या परिस्थितीत चालू ठेवा आणि कोणत्या परिस्थितीत त्या चालू ठेवू नये ते आपण मांडलं, ते खरोखरच उल्लेखनीय आहे. आणि त्याच्यातला एक आणखी महत्वाचा भाग जो मांडला गेला तो भाग असा होता की रविवारची सुट्टी, शनिवारची सुट्टी रद्द करून शाळा पूर्ण वेळ चालवा. हे जमणार आहे आपल्याला? नाही, हे पहा, हा जो काही आपला विचार आहे याला शिक्षकांचाच विरोध आहे. आता आम्ही मागच्या आठवड्यात तुम्हाला माहित असेल एक GR काढला, त्याच्यामुळे 5 दिवस दिवाळीची सुट्टी दिली तर किती मोठा हंगामा झाला त्याच्यावरती. तर या गोष्टींचा जर आपला अभ्यास करून त्यांना त्यांचं मत जाणून त्या दोघांचंही मत एक समरस करून त्याच्यावरती एक निर्णय घेतला गेला तर उत्तम होईल. आणि सरकार त्याच्याकरता नेहमीच तयार आहे. आरती पुगावकर, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाच्या पूर्ण करण्याच्या गरजेला कसं पाहायचं? शिक्षक सुट्ट्यांच्या बाबतीत मात्र कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायला, तडजोड करायला तयार नाहीयेत. आरती पुगावकर. अन्नदात्यांनी खूप महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी जो मांडला की त्यांचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचतच नाही आहे. आता अरुणजींनी सतत सांगितलं की आम्ही SOP तयार केली आहे आणि आम्ही ती सगळ्यांना पाठवलेली आहे. पालकांना, संस्था चालकांना, विद्यार्थ्यांना, अशी सगळ्यांना आम्ही ती पाठवलेली आहे. का नाही ती जाहीर केली हो? पालक, तुम्ही काय इंडिव्हिज्युअली पालकांना जाऊन हातात दिली आहे का ती? पालक आज धास्तावलेला आहे, घाबरलेला आहे, आपल्या मुलाला शाळेत पाठवायला तयार नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ती SOP जाहीर करणं अपेक्षित नव्हतं का? की जेणेकरून पालकांमधली भीती, जर त्या SOP तसं काही असेल तर ती भीती कमी होऊ शकली असती. दुसरी महत्वाची गोष्ट, जर सरकारने SOP तयार केली जो मुद्दा आपण मांडला तो अत्यंत महत्वाचा आहे. मला त्यानिमित्तानं अरुण सावंत साहेबांना विचारायचं आहे. सावंत साहेब, पालक म्हणून ना सरकारची कुठलीही SOP आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. नाही, हे एक दुर्दैव आहे की आपण म्हणता की कोणत्याही प्रकारची SOP तुम्हाला मिळत नाही. माझ्याकडे प्रत्येक ज्या काही SOP सध्या सरकार डिक्लेअर करत त्या येत असतात. आता तुमच्याकडे कशी पोहोचण्याचा मला सुद्धा अभ्यास करेल, परंतु सरकार ज्या ज्या काही SOP वेळोवेळी जाहीर करत असतात त्या पोहोचत असतात. आम्ही व्हॉट्सअपवरती सुद्धा, सोशल मीडियावरती सुद्धा आणि त्या माहितीपर्यंत पोहोचता येत नसेल आणि ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर काय करायचं? काय त्या कुठे जातात SOP कळत नाही. आपल्यासोबत किशोर गिराम आहेत. म्हणजे मी मुंबईत बसलोय म्हणून माझ्यापर्यंत माहिती पोहोचायला काही अडचण असू शकत असेल, ग्रामीण भागात किंवा मुंबई पलीकडे काय आहे? किशोर गिराम, तुमच्यापर्यंत राज्य शासनाची SOP आली का? शाळा सुरू होण्याबाबतीत पालकांनी काय करायचंय हे तुमच्यापर्यंत पोहोचलंय का? अजिबात पोहोचलेलं नाहीये सर. कुठल्याही प्रकारच्या गाईडलाईन्स कशा पद्धतीनं मुलांच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत हे कसल्याही प्रकारची काही गाईडलाईन आमच्या पुस्तक पोहोचलेली नाही. आणि आमच्या पुस्तक म्हणजे कुठल्याच पालका पुस्तक पोहोचलेली नाही. ठीक आहे, आर्यन गोसावीला विचारूयात. कदाचित असं झालं असेल, आर्यन गोसावीच्या शाळेच्या व्हॉट्सअपवर काही माहिती आलेली असेल. आर्यन, आवाज येतोय माझा? तुझ्या शाळेच्या व्हॉट्सअपवर अशा प्रकारे कोणती माहिती आली आहे का की शाळा सुरू अमुक तारखेला होणार आहे आणि या तारखेपासून जे जे शाळेत येणार आहेत त्यांनी 1, 2, 3, 4, 5 अशा गोष्टी करायच्या आहेत? असं आलं तरी नाहीये. आणि आपण बरं, तुझ्याकडे अजून माहिती पोहोचलेली दिसत नाही. अरुण सावंत, उत्तर द्या. बरं, मी एका वाक्यात या पॅनेलवरती जेवढे मेंबर बसलेत आणि आर्यन तुला सुद्धा सांगू इच्छितो आणि महाराष्ट्रातील समस्त जनतेला सांगू शकतो, आज समाज माध्यम अनेक आहेत, TV आहेत, सोशल मीडिया आहे, व्हॉट्सअप आहे. मी आता या क्षणी आपण व्हॉट्सअपवरती जा किंवा आपल्या
फेसबुकवरती जा किंवा आणखीन कुठल्याही माध्यमावर जा, आणखी तिथे मुख्यमंत्र्यांनी जे काही SOP बद्दल जी काही माहिती दिली, शिक्षण मंत्र्यांनी जी काही माहिती दिली, आपल्याला तात्काळ मिळेल. म्हणजे तुम्हाला जरी माहिती मिळाली नसेल तर त्याकरता मी माहिती देतो. मी आता इथे येण्यापूर्वी त्या SOPचा अभ्यास करायला मी तुमच्या समोर बसलोय. बरं, तर म्हणजे तुम्ही आपण थोडक्यात सर्वांनी काय? माहिती घ्यावी कृपया. माहिती अशी मिळवण्याची विनंती जबाबदारी करते. पालकांनी पार मी पाडावी. आपणास कमी लेखत नाही, कृपया आपण ही पाहावी. माहिती घेण्याची जबाबदारी पालकांनी पार पडावी. आरती पुगावकर, एक पटकन आपल्यासाठी 30 सेकंदाचा वेळ आहे फक्त. आरतीजी बोला, आपल्या आपल्या मुद्द्याला मी मांडा. अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी मांडला आणि त्यावर आपण चॅनलवरच पाहिलं की कशा प्रकारे पालकांनी कशावर अवलंबून राहायचं. मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छिते अगदी 30 सेकंदात. माझ्या हातामध्ये 6 तारखेपासून वर्तमानपत्रात जी शाळा सुरू करण्याबाबतच्या बातम्या आल्यात त्यामधची डेव्हलपमेंट कशी आहे माहिती आहे तुम्हाला. 6 तारखेला एज्युकेशन मिनिस्टरने सांगितलं आम्ही प्रपोज केलंय स्टेट गव्हर्नमेंटला की शाळा सुरू करायच्या आहेत. 7 तारखेला मुख्यमंत्री सांगतात हो आम्हाला हे प्रपोजल आलंय, आम्ही शाळा 23 दिवाळीनंतर सुरू करू, त्याची SOP लवकरच जाहीर करू. आज 8 तारीख कालची गेली आणि आज आपण आहोत. कोणाला मिळाली आहे SOP? अगदी खरं आहे अरुण सावंत, हा खरंच एक मोठा प्रश्न आहे. न्यूजपेपरला तुम्ही पाठवली. केंद्र सरकारची SOP आलेली आहे, राज्य सरकारच्या कडून शाळेत सोशल पाठवायच्या मीडियापेक्षा मुलांच्या न्यूजपेपरला बाबत दिली असती तरी कोणत्या प्रकारच्या नियमांची घोषणा झाली? तुम्हाला जर असं वाटत असेल सावंत साहेब, केंद्र सरकारने जी काही SOP डिक्लेअर केलेली त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ही जी काय आम्ही शाळा चालवण्याकरता जो काय आम्ही आता SOP बनवली फक्त दिल्ली करता लागू आहे. प्रत्येक स्टेटने आपापली SOP बनवावी, त्यांच्या मतानुसार त्यांना जिथे वाटतं, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करायच्या वाटतात तिथे सुरू करायचे, त्याच्यावरती केंद्राचं कोणत्याही प्रकारचं बंधन लादलेलं नाहीये. आणि त्यानंतरच सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की जिथे शाळा सुरू करणे शक्य आहे तिथेच केल्या जातील आणि दिवाळीनंतर हा निर्णय फायनल होईल. तुम्हाला दिवाळीच्या अगोदर ह्या सर्व अटी किंवा जी काही कंडिशन्स आहेत त्या फायनल स्वरूपाच्या पाहायला मिळतील. उगीच तुम्ही अर्धवट नॉलेज वरती बोलून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नका किंवा पालकांमध्ये सुद्धा चुकीचं वातावरण निर्माण करू नका, ही माझी आपणास विनंती आहे. सावंत साहेब हे बघा, आता मी स्वतः इथे ट्विटर हँडलच तपासतोय, मोबाईल मी दाखवतो तुम्हाला. माझ्या समोर ट्विटर हँडलच मी तपासतोय. मला सांगा कधीचं ट्विट आहे? आरतीजी देतो संधी आपल्याला. मला सांगा कधीचं ट्विट आहे ज्याच्यामध्ये मी SOP तपासू? सांगा मला पालक म्हणून हे प्रश्न पडलेले आहेत. मला माझ्या मुलांना शाळेत पाठवण्याच्यासाठी धास्ती आहे, मी त्याची उत्तरं कुठे शोधू? 23 तारखेला माझ्या मुलांना मला शाळेत पाठवायचं असेल तर मला काय करायचं? तयारी काय करायची? कोणी डिक्लेअर केली 23 तारीख? 23 तारीख सातत्यानं तुमच्या मंत्री महोदय सांगतात. सरकारने कोणत्याही प्रकारची तारीख डिक्लेअर केलेली नाहीये. केंद्राने फक्त 18 तारीख डिक्लेअर केली होती. सरकार स्टेट गव्हर्नमेंटने क्लिअरली सांगितलेले. काल मुख्यमंत्र्यांची शिक्षणाधिकाऱ्यांची मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये संपूर्णपणे आराखडा तयार केला गेला आणि दिवाळीनंतर सरकार आणि एज्युकेशन डिपार्टमेंट याच्याबद्दल गाईडलाईन जारी करेल. सावंत साहेब, ही 23 तारीख मग मंची आहे का? गेले कित्येक दिवस चर्चेत येते ना ती. वेगवेगळ्या चॅनेलवरती वेगवेगळ्या तारखा डिक्लेअर होत आहेत. नाही, वेगवेगळ्या नाही होत आहे. डिपार्टमेंटने आणि माफ करा सावंत साहेब, 23 तारखेव्यतिरिक्त दुसरी कुठलीच तारीख चर्चेत येत नाहीये. 23 तारखेव्यतिरिक्त दुसरी कुठलीच तारीख चर्चेत येत नाही. पर्यंत महाराष्ट्राच्या सरकारने, महाविकास आघाडीने, शिक्षण मंत्र्यांनी कोणतीही फायनल तारीख डिक्लेअर केली नाहीये. दिवाळीच्या नंतर ह्या तारखा घोषित होतील, शाळा चालू होतील, हेच आम्ही सतत सांगत आहोत. म्हणजे याचा अर्थ सावंत साहेब सोपा असा निघतो की शाळा सुरू करायच्या की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही. हे बरोबर आहे सावंत साहेब? तुम्ही तसा अर्थ काढू शकता, परंतु शाळा सुरू करण्यासाठी सरकार संपूर्णपणे पॉझिटिव्ह आहे आणि त्यांनी त्याकरताच काल संपूर्ण शिक्षण अधिकाऱ्यांच्या मीटिंग घेऊन, पालकांच्या संघटनेच्या मीटिंग घेऊन त्याच्यामध्ये एक गाईडलाईन बनवलेली आहे. आणि दिवाळीपर्यंत, म्हणजे दिवाळीत तरी या शाळा सुरू होत नाहीत, दिवाळीच्या नंतर महाराष्ट्रातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होतील, हे माझं फायनल वाक्य आहे. ठीक आहे आरतीजी, या भूमिकेवर आपल्यासाठी 30 सेकंद आहेत, त्यानंतर आपल्याला पटकन एक छोटी विश्रांती घ्यायची आहे. अरुण सावंतांनी केंद्राच्या गाईडलाईनचा उल्लेख केला. माझ्या हातात केंद्राची गाईडलाईन आहे. 15 सप्टेंबर नंतर प्रत्येक राज्य आपापल्या
सोयीनुसार शाळा सुरू करू मग आम्ही शकतात पण तेच असं सांगतो. केंद्राने त्यांच्या आम्ही सुद्धा तेच SOP सांगतो. मध्ये वेगळं म्हटलेलं काही आहे. सांगत नाही आहोत आम्ही. सप्टेंबर 15 पासून सरकार शिक्षण विभाग काय करतंय? का नाही आजपर्यंत एसओपी तयार नाही, झाली? भारतीय आता जे जनता आपण पार्टीला पाहिलं, फक्त 23 एकच नोव्हेंबरला काम आहे मुलांना शाळेत सध्या. पाठवायचं असेल, तर भारतीय आपल्या जनता हातात पार्टीला ठोस हे पहा, काहीच नाहीये. विद्यार्थ्यांच्या मी वारंवार जीविताशी खेळ सांगते करू की हे नका. महाविकास हे मी आघाडीचं दरवेळेस सरकार सांगत आहे ना, असतो. ते मुख्य फक्त विषयांना शाळा बदल सुरू देऊन करा, शाळा नको त्या सुरू विषयांना करा. जन्म हे देत बोलून आहे. काही होणार आणि नाहीये. आम्ही नाही, भाजपवाले सरकार नाही, जबाबदार आहे, तर सरकारची काँग्रेस, जबाबदारी शिवसेना आणि अतिशय राष्ट्रवादी उत्तमरित्या इथं पाळत मिळून आहे. जे महाविकास सावंत साहेब एक मिनिट तो दोघांच्याही या चर्चेमध्ये हस्तक्षेप करावा लागतोय, वेळेची मर्यादा आहे. आरती पुगावकर एकच मिनिट थांबा. सावंत साहेब तुम्ही असं म्हणता आहात ना की केंद्राच्या एसओपी आल्यात, केंद्राने राज्यावर जबाबदारी टाकली आहे, तांत्रिक मुद्दा आहे. 15 सप्टेंबरच्या नंतर आज तागायत महाराष्ट्राची एसओपी तयार होऊ शकली असती ना. तारीख ठरवायची होती तेव्हा ठरवा. सरकार वेळोवेळी जेव्हा जेव्हा याच्या कॅबिनेटमध्ये मिटिंग झाल्या आहेत त्या प्रत्येक मिटिंगमध्ये सरकारने स्टेप बाय स्टेप प्रत्येक निर्णय घेतलेले आहेत. शिक्षणासंबंधित, शिक्षकांसंबंधित, विद्यार्थ्यांसंबंधित. आता जी काय फायनल गाईडलाईन जी आम्ही दिवाळीनंतर शाळा करण्यासंबंधात घेणार आहोत ही आपल्या प्रत्येकाला मिळेल. नाही मिळाली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी जरूर देईन. ठीक समस्त आहे. महाराष्ट्राला एसओपी ठीक आहे. मिळेल, कुणापासून एसओपी दडवली जाणार नाही. ठीक आहे सावंत साहेब, वेळेची मर्यादा, एक पटकन छोटीशी विश्रांती घेऊन लवकरच परत येऊ आणि लक्षवेधीच्या पुढच्या भागात या बरोबरच एक महत्वाचा मुद्दा आहे जो पालकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे, तो आहे शिक्षणाचं शुल्क. शाळा ऑनलाईनच्या पद्धतीनं चालवल्या गेल्या आणि तरी सुद्धा शिक्षणाचं शुल्क वसुली होत राहिली. पालकांसाठी तोही अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.